आता 7 वाजलेले आहेत. पप्पा चाललेले आहेत दूध आणायला. कोंबड्या सोडतो सगळा पहिले. तर मित्रांनो आता 7:45 वाजलेले आहेत. नाश्ता करायला बसलेला आहे. उपीट बनवलेलं आहे मस्तपैकी गरम गरम. बाहेर थंडी पडली जोरात, तर नाश्ता करून घेऊया. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 8:45. नाश्ता वगैरे केला आणि आता चाललेला आहे खाणीवरती. आपल्यासोबत पुष्पा पण येत आहे. तर मित्रांनो आता 11:15 वाजलेले आहेत आणि खाली आलेलो आहे. आपल्या मातीच्या फळीचा शाप तुटलाय, तो रिपेअरिंग करण्यासाठी पाटणमध्ये. तर मित्रांनो 12:30 वाजलेले आहेत. डिझेल आणि तो शाफ्ट घेऊन आलेला आहे वेल्डिंग मारून. आणि इकडे बघा इकडची पूर्ण कटिंग आडव्या मशीनने कट करून झालेलं आहे सर्व दगड. इकडे माती साफ करायची, मध्ये जी माती पडलेली आहे त्यामुळे ते आपल्याला शाफ्ट नेणं गरजेचं होतं आता सध्या. आता माती काढायला ते मागे फळी लावलेली आहे आणि माती काढायचं चाललेलं आहे, म्हणजे पुढची कटिंग चालू. थोड्या टायमाने घरी जाऊया जेवायला वगैरे. तर मित्रांनो 2 वाजलेले आहेत. जेवण वगैरे आलो आता. तोपर्यंत इकडची माती पण एका साईडला केलेली आहे चालू कटिंगसाठी. आता बघू, ऑपरेटर गेलेले आहेत जेवायला. आता बहुतेक 3 वाजता येतील. 2 वाजलेत आता, म्हणजे 3-3:30 पर्यंत काम चालू आहे. आणि ऊन पण पडले कडक. जास्त ऊन राहिले की मशीन चालवत नाही, कारण की मोटर जास्त उन्हामध्ये लय गरम होतात. हे बघा सगळं साफ केले हा पट्टा पूर्ण. घरी आलेला आहे, चहा बनवलाय मस्तपैकी गरमागरम. तर मित्रांनो आता 6:45 वाजलेले आहेत. घरी चाललेला आहे. ब्लब एक गेलाय खाणीवला उभ्या मशीनचा, त्यामुळे ब्लब बघायला लागेल घरी जाऊन आणि मग पुन्हा यायला लागेल खाणीवरती. बघूया, आता अंधार पडलेला आहे. घरी चाललोय. आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.